मला मस्त हवं आहे. ही जी हिरवाई आहे, सुरेख हिरवाईच्या मध्ये वसलंय मंडणगड आणि हे PS शेटनगर 1500 स्क्वेअर फूटचं बांधतोय. ग्राउंड प्लस वन मिळून खाली 800 बांधतोय. सामपणे असं जर तुमचं बजेटमध्ये बसवायचं असेल तर आम्ही आहोत इथे. सचिन शेट माझं नाव, स्वतः डेव्हलपर आहे, मालक आहे प्रोजेक्टचा. हे प्रोजेक्ट आहे, बाजूला पण अजून छान छान प्रोजेक्ट आहे. सगळ्यांना नमस्कार, मनापासून नमस्कार. आज मी आहे तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथे. आणि मंडणगड तालुक्याचं ठिकाण किंवा बस स्टँडपासून साधारणपणे 1200 मीटरच्या अंतरावरती मी उभा आहे. माझ्यासोबत आहेत सचिनजी शेठ. मुंबई पुण्यापासून साधारणपणे 3 ते 4 तास इतक्या अंतरावरती असणारं, त्याचबरोबर स्वस्तामध्ये, त्याचबरोबर क्वालिटी घर सचिनजी बांधून देतात. सर नमस्कार. नमस्कार. आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ही गोष्ट ध्यानात आणून द्यायला मला अत्यंत आनंद होत आहे. कारण आपण जे अनेक घरं या प्लॉटमध्ये बांधलेली आहेत, आपण प्लॉट देखील विकत असता मंडणगड तालुक्यामध्ये. तर आता हे जे आपल्या मागे घर उभं राहतं आहे, या घराची किंमत, त्याचबरोबर आपल्या प्लॉटची किंमत, या सगळ्याबद्दल आपण विस्तृतपणे सांगितलं तर बरं होईल. स्वस्त शब्द काढून टाकू, योग्य दरात योग्य घर. कारण लोकांना स्वस्त नको आहे, लोकांना मस्त हवं आहे. ही जी हिरवाई आहे, सुरेख हिरवाईच्या मध्ये वसलंय मंडणगड आणि हे PS शेटनगर. हे जे घर आत्ता इथे उभं राहतं आहे, हे लगभग 3100 स्क्वेअर फूटच्या प्लॉटमध्ये आहे. आमच्याकडे इथे ह्या प्रोजेक्टमध्ये 3000 स्क्वेअर फूटच्या आसपासचे प्लॉट्स आहेत. हे घर सामपणे आम्ही 1500 स्क्वेअर फूटचं बांधतोय. ग्राउंड प्लस वन मिळून खाली 800 बांधतोय. सामपणे 800पर्यंत जे घर आहे, यांचं घर आपण बांधतोय हे RCC बांधत नाही आहोत, लोड बेरिंगचं घर बांधतोय. आम्ही जनरल किमतीची जर गोष्ट केली तर 15 लाखापर्यंत हे घर आत्ता होणार आहे. परंतु आम्ही 10.5 लाखात सुद्धा छान घर बांधून देतो, 600 स्क्वेअर फूटचं. तसं एक झालेली घरं आहेत 2, ती पण दाखवू. तुम्ही मागे बघितलं मला वाटतं. आणि आता नवीन बांधतोय ते पण दाखवेन. बरोबर. आपल्याला जर वाटत असेल माझं बजेट किती पण आहे, पण कोकणात मला सेकंड होमला एवढं बजेट नाही टाकायचं आहे. मला पैसे हवेत ना. मुंबई पुण्यात महागडे फ्लॅट घ्यावे लागतात. ते 20 लाखामध्ये प्लॉट प्लस घर, असं जर तुमचं बजेटमध्ये बसवायचं असेल तर आम्ही आहोत इथे. सचिन शेट माझं नाव, स्वतः डेव्हलपर आहे, मालक आहे प्रोजेक्टचा. हे प्रोजेक्ट आहे, बाजूला पण अजून छान छान प्रोजेक्ट आहेत. तो 20 लाखात प्लॉटसुद्धा आणि घरसुद्धा. घर सामपणे 10.5-11 लाखापर्यंत, प्लॉट 8-10 लाखापर्यंत. मग तुम्ही वाढवू शकता लिमिट. स्क्वेअर फूटमध्ये मोठा प्लॉट घेऊ शकता, अधिक पैसे टाकायचे असले तर. घर सुद्धा वाढवू शकता तुम्हाला जर घर मोठं हवं. जसं हे पुष्कर जोशी आहेत, वाकड पुण्याचे, मूळचे अमरावतीचे आहेत. थोडं मोठं घर हवंय, 15-17 लाखापर्यंत बजेट आहे. एक महाडिक साहेब आता नुकतेच आमच्याकडे आले, प्लॉट विकत घेतलाय. त्यांचं पण घर साहेबांना दाखवणार मी. ते आम्ही 10 लाखात घर बांधून देतोय. माझा एक मित्र आहे, स्थानिक पत्रकार आहे जोशी, तो पण 10-10.5 लाखाच्या घरामध्ये आता राहतोय. तर तुम्हाला पाहिजे त्या बजेटमध्ये क्वालिटी, हिरवा वनराईमध्ये जिथे पाणी भरपूर आहे, अशा ठिकाणी घर बांधून देण्यासाठी आम्ही तुमच्या सेवेमध्ये तत्पर आहोत. बरोबर. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की आता बरोबर दुपारची साधारणपणे 11:15 ते 12 वाजलेले आहेत, तरी देखील या ठिकाणी इतकी हवेची गार झुळूक येत आहे की आम्हाला या उन्हाचा अजिबात त्रास होत नाहीये. आपण मंडणगडच्या पायथ्याशी आहोत. हे गड इथून सुरू होतो, पायथ्याशी आहोत. बरोबर. आणि हे सगळं जे शेठ नगर, बाजूला माझा मातोश्री, बरोबर, आपण गणराज नगर आहे, वृंदावन, हे सगळ्या आमच्या ज्या स्कीम्स आहेत ना, सुंदर हवेमध्ये, भरपूर पाणी, हवा. आता बघा वाऱ्याच्या झुळूक येत आहेत बोलताना पण. बरोबर. तर ही वाऱ्याची झुळूक मे मध्ये सुद्धा तुम्हाला घ्यायची असेल, वर्षभर भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी राहायचं असेल तर तुमचं स्वागत आहे. मी एक गोष्ट यांच्या साक्षीने बोलू इच्छितो की ज्यांना गोमातेविषयी प्रेम आहे, प्रेम नसेल किमान द्वेष नाहीये, आणि भारत माता की जय म्हणायला आवडतं, अशा लोकांसाठी माझ्या स्कीम्स आहेत. बरोबर, धन्यवाद. हे ज्यांना नको आहे त्यांच्यासाठी या स्कीम नाही. बरोबर. इथे समोर थोडंसं वर तुम्ही कॅमेरा दाखवू शकता. या बाजूला 1, 2, 3, 4 अशी ही 4 घरं इथे उभी आहेत. काही घरं मागच्या बाजूला पाहत आहेत. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता, या दुमजली घर इथे खाली उभं राहतंय. मगाशी उल्लेख केला इकडचे स्थानिक पत्रकार, त्यांचंही घर याचं इथे मागे खाली आहे. सध्या तरी आपण ह्या घराचं थोडंसं बांधकामाचं एक ओव्हरव्ह्यू घेऊया, कसं बांधकाम चालू आहे. इथे मध्ये बघू शकता तुम्ही, या ठिकाणी कामगार देखील इथे काम करत आहेत. सध्या काम सुरू आहे. तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ फक्त एक माहितीपूर्ण व्हिडिओ होता, किंवा याच्यामधून एक जास्त डिटेल्समध्ये न जाता आपण या ठिकाणी घर कसं बनू शकतं, छोटेखानी घर कसं बनू शकतं, हे दाखवणारा, हे सांगणारा व्हिडिओ होता. याच्याबद्दल जर अधिक तपशील तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी काही गोष्टी देणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये यांच्या गोशाळेचा किंवा
यांचा नंबरही देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता, यांना फोन करू शकता. आणि खरोखर जर का आपल्याला 20 लाखाचं बजेट असेल आणि एखादं सुंदर आणि शांत निसर्गरम्य हवा असलेल्या चांगल्या ठिकाणी त्याचबरोबर प्रदूषणमुक्त वातावरणामध्ये तुम्हाला राहायचं असेल किंवा आपली सुट्टी घालवण्यासाठी आपलं सेकंड होम तुम्हाला हवं असेल असं जर वाटत असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करा आणि यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही यांना भेटायला येऊ शकता. इथे येताना तुम्ही आल्यानंतर या जागेचा किंवा इतर ज्या तांत्रिक बाबी असतात, कायदेशीर बाबी असतात, तुम्ही समोरासमोर येऊन चर्चा करू शकता आणि त्याच्यानंतर तुमचा तुम्ही निर्णय देखील घेऊ शकता. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय. आभार.